श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत. तर पितृपक्ष हा सुरू झालेला आहे. तर ह्या पितृपक्षात आपल्याला काही चुका आपल्याला करायच्या नाहीत. काय करावे व काय करू नये हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर हे नियम कुणाकुणासाठी म्हणजे कुणी पाळावेत, कुणाकुणासाठी पाळावेत. तर पितृ म्हणजे तुमचे आई-वडील, त्यांचे आई-वडील व त्यांचे आई-वडील. समजा मुलीला माहेर व सासर या दोन्हीकडच्या ज्या व्यक्तींचं करायचं असतं. जर घरामध्ये मुलगा करता नसेल, म्हणजे जर मुलगा नसेल, तर हे जे पितरांचे आहे ते मुलीला करायचे असते. म्हणजे माहेरकडचं पण करायचं असतं आणि सासरकडचं पण करायचं असतं. त्यामुळे असे नाही की माझे आई-वडील अजून आहेत, मग मी करू का नको? तर त्यांच्या आई-वडिलांसाठी म्हणजे 3 पिढ्यांसाठी आपल्याला हे जी पितराची सेवा आहे ती आपल्याला करायची असते. हे लक्षात ठेवा की 3 पिढ्यांच्या आधीचं केलं नाही तरी चालतं. तर प्रत्येकाला पितृपक्षात काही नियम पाळायचे आहेत, काही गोष्टी करायच्या आहेत. पितृंच्या विषयी काही चुका घडल्या तर घरामधला जो कर्ता पुरुष असतो, कर्ती स्त्री असते किंवा कर्ता मुलगा असतो, यांना त्रास होण्याची दाट शक्यता असते. म्हणून काही गोष्टी ह्या आपल्याला पाळायच्या आहेत. काही जणांना प्रश्न असतो की पूजा करू का नको? समजा काहींचे गुरुवार चालू असतील, काहींचे 16 सोमवार चालू असतील, काहींची कुठली पारायणे चालू असतील, ते करायचे का नाही? तर ते जे तुमचे चालू आहे ते तुम्ही चालूच ठेवायचे आहे. ते तुम्ही नक्की करू शकता. पण हे जे पितृपक्षाचे दिवस असतात, ते पितृदेवतांसाठी आपल्याला द्यायचे असतात. देवतांसाठी आपण दिले तर आपल्याला जास्त चांगलं होईल. पितृंची सेवा, पितृंविषयीचे वाचन, पितृंचे जे मंत्र हे जर केले तर त्याचा आपल्याला खूप फायदा होईल. देवाचे करायचे नाही असे नाही, ते करायचे, पण पितरांचीसुद्धा आपल्याला सेवा करायची असते. एरवी आपण पितरांची सेवा करत नाही, तर कमीत कमी हे जे पितृपक्षातले दिवस असतात त्यावेळेस तरी आपल्याला पितरांची सेवा करायची असते. देवाची सेवा आपण नंतरही करू शकतो. मुलगा असो, मुलगी असो, सून असो, कोणीही असो, आपल्याला पितृंना तर्पण म्हणजे दररोज पाणी द्यायचे असते. अगदी साध्या पद्धतीने आपल्याला पितृंना पाणी द्यायचे असते. एखादा तांब्याचा तांब्या घ्या, समजा तांब्याचा तांब्या नसेल तर स्टीलचा तांब्या घ्या. त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचे, त्यात काळे तीळ घालावे, एक फूल घालावे व वरती छतावर किंवा आपल्या दरवाजाच्या बाहेर पाणी जमिनीवर पडून द्यायचे नाही. त्याच्यासाठी खाली एखादी ताटली ठेवावी. आपला उजवा हाताचा जो अंगठा आहे त्याच्यावरून खाली पाणी पडेल अशा पद्धतीने डाव्या हाताने पाणी सोडायचं आहे. आपले तोंड त्यावेळेस दक्षिणेकडे झाले पाहिजे. या पद्धतीने पितरांना आपल्याला तर्पण द्यायचे असते. हे आपल्याला दररोज करायचं आहे. दररोज सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यावर रोज हा विधी आपल्याला करायचा आहे. म्हणजे खूप काही वेगळं असं खर्चिक नाही आहे. त्यामुळे तहानलेले जे पितृ असतात ते शांत होतात. असे म्हणतात की हे पितृ या पितृपक्षामध्ये आपल्या उंबराच्या जवळ बसलेले असतात. तहानलेल्या पितरांना शांत केल्याचे पुण्य तुम्हाला मिळते. तर पितरांना तहानलेले ठेवू नका. ही चूक आपल्याला करायची नाही. दुसरी चूक म्हणजे समजा मुके जनावर जसे की कुत्रा, बैल, गाय किंवा मांजर असेल तर मुक्या प्राण्यांना आपण मारू नये. एरवी पण आपण मारायचे नाही. पण काही लोकांना सवय असते की एखादे मांजर आहे, कुठला कुत्रा आहे, एखाद्या काठीने मारा, समजा एखाद्या वस्तूने मारा. पण किमान हे जे पितृपक्षातले दिवस आहे तर आपल्याला स्वतःच्या हातावर कंट्रोल ठेवायचा आहे, नियंत्रण ठेवायचं आहे. चुकूनही ह्या प्राण्यांना मारू नये, कारण यांच्याद्वारे सुद्धा पितृ येऊ शकतात. पितृ बघत असतात की आपली आठवण घरात कोण काढतंय की नाही काढते, यासाठी हे विधी आपल्याला करायचे असतात. ज्या महिलांना शक्य आहे त्यांनी रोज 2 चमचे तांदळाची खीर नक्की करा व एका भांड्यात रोज तेच भांडे म्हणजे समजा एक वाटी, रोज तीच वाटी वापरली तरी चालेल व ते भांडे खिडकीच्या बाहेर ठेवायचे किंवा कुठेही घराच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. म्हणजे कुठेही ठेवले तरी चालेल, पक्ष्यांनी खाल्ले तरी चालेल, वाया गेले तरी चालेल, पण रोज 2 चमचे तरी तांदळाची खीर आपल्या गॅलरीत किंवा गच्चीत किंवा आपल्या टेरेसवर आपण ठेवली पाहिजे. तर पक्ष्यांनी खाल्ले तर उत्तमच, पितृंपर्यंत पोचली असं समजायचे. तर आणि हे आपण पितरांनी खाल्ल्यासारखे असे समजायचे. काळे तीळ पाणी यामुळे पितरांना एक प्रकारची शांती मिळते. म्हणून रोजच्या रोज काळे तीळ व पाणी पितरांना देत चला. या दिवसात केस कापू नका,
दाढी करू नका. जे ऑफिसला जातात ते पाळू शकत नसतील तर हरकत नाही, मात्र जे लोक घरात असतात ते जर पाळू शकतील तर नक्कीच करा. महिलांनी तर चुकूनही केस कापू नका. आपल्या म्हणण्यानुसार ह्या गोष्टी पाळा. म्हणजे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे ह्या गोष्टी पाळू शकता. कोणतीच नवीन वस्तू ह्या पितृपक्षात घेऊ नका. विनाकारण हौसमौज करू नका. विनाकारण पार्टी वगैरे म्हणजे साजरी करू नका. पितृंना असं वाटू शकतं की आमची आठवण काढण्याऐवजी हे लोक ऐशारामातच राहत असतात. अगदी ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या नक्की घ्या. खिरीबरोबर एखादा घास, पोळी भाजीचा, वरण भाजीचा म्हणजे तुम्ही समजा रोज जो जेवण करता त्याच्यातला एक घास काढायचा, तो पितरांच्या नावाने दक्षिण दिशेला ठेवा. कोणी खाल्ला नाही तरी चालेल, वाया गेला तरी चालेल, पण रोज पितराच्या नावाने एक घास छतावर किंवा खिडकीवर ठेवा. गाय, कुत्रा, मांजर जे तुमच्या दारात रोज येतात किंवा दारावर समजा आले चुकूनही, तर त्यांना काहीतरी खायला द्यायला विसरायचं नाही. कांदा, लसूण हा नैवेद्यामध्ये वर्ज्य करायचा असतो. हे जे पितृपक्षातले दिवस असतात त्यामुळे नॉनव्हेजला स्पर्शही करू नका, घरातही आणू नका. दक्षिणेकडे तोंड करून पिंपळाच्या झाडाला समजा दररोज जर पाणी व काळे तीळ ह्या जर पितृपक्षातल्या दिवसात जर तुम्ही घातले तर प्रखरातला प्रखर जो पितृदोष असेल तो नष्ट होईल. जेवढे जमेल तेवढे दान करा, दक्षिणा द्यावी व पिंडदान करावे. जर घरातून तुम्हाला 5, 7 किंवा 11 एखादा ब्राह्मण तुम्हाला जर जेवण्यासाठी तुम्हाला जर मिळाले तर तुम्ही त्यांना जेवायला घालू शकता. नाही मिळालं तर एका कुटुंबाचे पोट भरेल एवढा शिधा एखाद्या ब्राह्मणाला द्यावा. एखाद्या ब्राह्मणाला वस्त्रदान करावं. या दिवसात ब्राह्मणाला दान देण्याला खूप महत्त्व आहे. त्यांच्याकडे समजा तुमच्याकडे तुमची आई, सासूबाई, तुमच्या जाऊबाई कोणी सौभाग्यवती गेले असतील, सौभाग्यवती असतील आणि त्या गेलेल्या असतील, तर कोणत्याही एका सवाष्णीला बोलवून तिची खणा नारळाने ओटी भरा. तर म्हणजे तिला घरी जेवायला द्या. तिला जेवू घाला, तिला नमस्कार करा. हे सगळे जमत नसेल तर किमान एक ब्राह्मणाला घरी बोलवून ह्या पितृपक्षातल्या दिवसात दूध, केळ तरी द्या. घरातील प्रत्येकाने त्यांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार करा व आशीर्वाद घ्या. काही नाही जमले तरी रोज एखादा घास घराच्या बाहेर ठेवा. काळे तेल व पाण्याचे तर्पण तरी द्यावे. ह्यामुळे तुमचा पितृदोष तर नक्की दूर होईल. तुमच्याच्याने जेवढे होईल तेवढे करा. तुमची पितरेही शांत होतील. म्हणजे जसं जमेल त्याप्रमाणे तुम्ही करा. नमस्कार.